भुजबळांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली। दुसरीकडे भुजबळ स्वतः रुग्णालयात आहेत आणि तिथूनच त्यांनी मतदारांशी संवाद साधला होता। थेट जाऊयात अभिजित यांच्याकडे। अभिजित, येवल्यामध्ये काय नेमकं चित्र आहे, काय आत्ताची परिस्थिती? येवल्यामध्ये आता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि सकाळीच अगदी येवलेकरांनी या ठिकाणी मतदानासाठी आता रांगा लावल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे। येवल्यामध्ये छगन भुजबळांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, कारण येवल्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी थेट लढत महायुतीमधल्याच घटक पक्षांमध्ये आपल्याला बघायला मिळते। छगन भुजबळ हे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष प्रचारामध्ये सहभागी होता आलेलं नव्हतं। समीर भुजबळ त्यांचे पुतणे यांच्या खांद्यावर येवल्यातल्या सगळ्या प्रचाराची धुरा होती। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये छगन भुजबळ यांनी रुग्णालयातून देखील येवलेकरांशी संवाद साधलेला होता आणि मतदारांना राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करण्यासंदर्भात आवाहन केलेलं होतं। नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर एकूण 11 नगर परिषदांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडतीये। 56 नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, 416 मतदान केंद्रावर ही सगळी प्रक्रिया सध्या पार पडतीये। एकूणच आपण जर बघितलं तर येवल्यामध्ये छगन भुजबळांची जशी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, तशी नांदगावमध्ये देखील आपल्याला शिंदेंच्या शिवसेनेविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशा पद्धतीची लढत बघायला मिळते। 6 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नाशिक जिल्ह्यामध्ये थेट निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि महायुतीतल्या घटक पक्षांमध्येच आपल्याला अभिजित, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आणि आपण आता बघतोय की नाशिक मधला येवल्यामधला चित्र काय बघितलं आता। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।